तर साताऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बोलतायत लाडकी बहीण योजनेबद्दल। एक जरी गाडी पक्षानं वाटली हे सिद्ध केलं तर मी राजकारण सोडेन या शब्दात सूरज चव्हाणांनी अंजली दमानिया यांना आव्हान दिलंय। अंजली दमानिया यांनी काल अजित पवार गटावर आरोप केले होते, त्या आरोपांना आता सूरज चव्हाणांनी उत्तर दिलंय। जसा अजित पवार गट जेव्हा वेगळा झाला त्यांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खैराती खिरापती सारख्या ज्या गाड्या वाटल्या त्या 40 गाड्या आल्या कुठून, कोणाचा पैसा येतो आणि तो पक्षाचा असू शकत नाही, कारण पक्षाकडे त्यांनी तेव्हाच ते शरद पवार गटातनं बाहेर पडले होते, तर तेव्हा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे पैसा असण्याची शक्यता अजिबात नव्हती। आपल्या माध्यमातून माझं खुलं आव्हान आहे, तुम्ही एक जरी गाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पदाधिकाऱ्याला वाटलेली असेल ती जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मी राजकारणातून संन्यास घेईन। मी ह्याच्या पुढे कधी तुमच्यावरती एकही शब्द बोलणार नाही, परंतु तुम्ही जर ते सिद्ध करू शकला नाहीत तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर बोलायचं नाही, कारण तुम्ही अनेक वेळा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करताय।